पासून खूप चांगलं प्रदर्शन त्यांच्याकडनं पाहायला मिळाले. सलग 2 सामने त्याने जिंकले आणि आता या संघातून कुठला संघ त्यांच्याबरोबर खेळण्यासाठी जाणार आहे हे आपल्याला पाहायचंय. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय, एक एक संघाला परास्त केलाय, परंतु इथून कशा प्रकारची कामगिरी मैदानामध्ये करतायत जीसीसी दुंद्रे संघ मैदानामध्ये आणि एका बाजूला संतोष स्मृती वळवली संघ. हॅलो हॅलो स्ट्राइक एंड वरती आपण पाहताय आकाश उसाटकर आणि रुपेश शिनारे. गोलंदाज सज्ज आहे ऋषिकेश चौधरी. सामना सुरू होण्याचा इशारा पंचांचा येतोय आणि पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज पॉवर प्लेचा षटक. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहता. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिजनला आणि एक लॉंग ऑफ रिजनला असे 2 क्षेत्ररक्षक बाहेर ठेवलेले आहेत आणि मध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहतो शॉर्ट स्क्वेअर लेगला, त्यानंतर शॉर्ट पॉइंटला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. आणि आता सुरुवात होते ती मैदानामध्ये या सामन्याची. दुंद्रे बनाम वलवली. पहिला चेंडू आपण पाहतोय पंच बाहेर निघालेत. पहिला चेंडू खराब ऋषिकेशचा. एक धाव मात्र बहाल होते वाईटच्या रूपाने, वाईटच्या स्वरूपाने एक धाव मिळते ते इथे मात्र दुंद्रे संघाला. ऋषिकेश तयार पुढील चेंडू टाकण्यासाठी. यावेळेस टॅप केलाय. दोन्ही फलंदाज क्षेत्ररक्षकांच्या मधोमध अगदी चेंडूला हेरलाय. 2 धावा पूर्ण केले जातात आकाश उसाटकर या फलंदाजाकडनं. दुहेरी धावांनी धावसंख्या 3 या आकड्यावरती. तीन धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज ऋषिकेश समोर आकाश उसाटकर. यावेळेस मात्र चेंडू सरळ टटवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे. अगदी शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षण केलं, नाहीतर चेंडू सीमा पार झाला असता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि इथे मात्र एकच धाव मिळते. 2 धावा घेतल्या आणि या दुहेरी धावाने एकूण धावसंख्या धावून पोहोचले ती 5 या आकड्यावरती. 5 धावा आतापर्यंत आपण पाहिले असतील. ऋषिकेश तयार. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलेलं असेल आणि यावेळेस मात्र गॅप शॉट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जातात, अडवतात, तोपर्यंत दुसरी धाव आकाशला. या दुहेरी धावाने दुंद्रे संघ धावून पोहोचतो तो 7 या आकड्यावरती. एकूण 7 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहिले असतील. संत आणि शांत सामना मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे आकाशसाठी. यावेळेस आकाशने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव मिळणार आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अगदी जबरदस्त इथे मात्र रनिंग बिटवीन द विकेट्स आणि या दुहेरी धावाने एकूण धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. याच ऋषिकेशने मागच्या सामन्यामध्ये 1 धाव दिली होती, परंतु या षटकामध्ये हळूहळू धावगतीला आकार देण्याचं काम मात्र आकाशने केलं आणि एकूण धावसंख्या 9 या आकड्यावरती. नक्कीच सहारा शिवकर संघ आहे इथे. ह्या 4 षटकानंतर त्यांचा संघनायक नक्कीच आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधेल. गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र आकाशला माघारी जावं लागेल. अगदी जबरदस्त चेंडू टाकला आणि फलंदाज आकाश उसाटकरला मात्र तंबूचा रस्ता दाखवला.
तर एकूण धावसंख्या आहे धावफलकावरती 9 धावा. नवीन फलंदाज मैदानात, यावेळेस वेगाने जाणारा चेंडू, जबरदस्त चेंडू टाकला. ऋषिकेशचा हा षटक संपतोय. पहिल्या षटकाचा विचार केला, 1 बाद 9 धावा. आउट होणारा फलंदाज होता तो आकाश उसाटकर, ज्याने तब्बल 8 धावा केल्या. 5 चेंडूंचा सामना त्याने केला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. तोपर्यंत धावफलकावरती धावा लागल्या त्या 9. दुंद्रे संघाने नाणेफेक जिंकलं, फलंदाजी स्वीकारली, क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रण केलं ते वलवली संघाला. वलवली संघाने आतापर्यंत एका षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या 9. गोलंदाजी मार्कवरती रत्नदीप चौधरी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असणार आहे. दुसरं षटक टाकण्यासाठी समोर आपण फलंदाजीचा विचार केला तर आकाश बाद झाल्यानंतर नवीन आलेला नितीन माळी आणि रुपेश शिनारे ऑन द स्ट्राईक. रुपेश शिनारे सामना करणारे रत्नदीप या गोलंदाजाचा पहिल्या षटकात 9 धावा आलेल्या आहेत. परंतु या षटकामध्ये आकाशने जाणलं होतं मागच्या षटकामध्ये की ऋषिकेश चांगली गोलंदाजी करतोय आणि त्याच्या प्रत्येक चेंडूवरती त्याने 2-2 धावा घेतल्या. परंतु 5व्या चेंडूवरती तो फसला आणि तिथे त्याने विकेट गमावली. यावेळेस चांगला चेंडू, चकवा देणारा चेंडू रत्नदीपच्या गोलंदाजी मधला. सुरेख गोलंदाजी आपण पाहिलेली आहे वलवली संघाकडनं. दुंद्रे संघाला मात्र इथे खंबीर व्हावं लागेल आणि चांगली फलंदाजी मात्र करावी लागणार आहे. परंतु काय घडणार या सामन्यामध्ये? यावेळेस मात्र चेंडू खेळून काढला, 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्या ताब्याचा काही प्रयत्न नाहीये. एकेरी ताब्याने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती दुंद्रे संघाची. जीकेसी दुंद्रे संघाची एकूण धावसंख्या 1 बाद 10. 1 बाद 10 अशी धावसंख्या मैदानामध्ये आपण पाहतोय. चालू असलेला सामना, एका बाजूला संतोष स्मृती वलवली आणि दुसऱ्या बाजूला जीकेसी दुंद्रे. गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू 2 क्षेत्ररक्षक आहे, चकवा दिला असता परंतु अडवला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं आणि एकेरी धावाने एकूण धावसंख्या 11. एका बाजूला आपण पाहतोय रुपेश शिनारे आणि दुसऱ्या बाजूला नितीन माली आणि गोलंदाजी आपण पाहिले असेल रत्नदीप चौधरी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करत असताना. यावेळेस वेगावरचा अतिशय जबरदस्त गोलंदाजी, वेग आणि वेगच या गोलंदाजीमध्ये जबरदस्त गोलंदाजी, पूर्णपणे बीट केले ते रुपेशला आणि पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतोय तो गोलंदाज रत्नदीप. आता मात्र त्रिपाला चित केलंय, फलंदाजाला पूर्णपणे बीट केलंय. कुठलाही फटका नाहीये या चेंडूवरती. जबरदस्त गोलंदाजी रत्नदीप कडनं पाहायला मिळाली आणि आता मात्र माघारी जावं लागणार आहे ते रुपेश शिनारे या फलंदाजाला. दोन फलंदाज तंबूच्या आश्रयाला जी सलामीची जोडी मैदानात होती ती मैदानाच्या बाहेर झालेली आहे. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये कुणाल दवणे, ज्या खेळाडूने मागचा सामना गाजवला तो कुणाल दवणे यावेळेस मात्र फलंदाजीसाठी नितीन मालीच्या सहकार्यासाठी. परंतु मैदानात रत्नदीप चांगली गोलंदाजी करत आहे. रत्नदीपला अडवणं आता कठीण झालेलं आहे आणि इथे मात्र चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. वलवली संघ चांगली गोलंदाजी करतोय. काय घडणार या सामन्यामध्ये? आणि इथे मात्र मोठी विकेट, कुणाल दवणेला मात्र माघारी जावं लागतंय. इथे त्याची गोलंदाजी त्याला ओळखायला पाहिजे होती परंतु अतिशय आक्रमकतेची गोलंदाजी केली. आणखीन एक विकेट गेली आणि दडपण उडून घेतलं.
फलंदाजी घेतली आणि त्यानंतर मात्र पहिल्या षटकात 9 धावा आल्यानंतर या षटकामध्ये मात्र हारागिरी पत्करताना या षटकात जी कामगिरी करायची होती किमान 8-9 धावा या षटकामध्ये जमायला पाहिजे होत्या, परंतु महत्वपूर्ण 2 विकेट गेल्या. एका बाजूला रुपेश शिनारे गेला तर दुसऱ्या बाजूला शून्यावरती आपण पाहिले असेल कुणाल दवणे गेला. आता अडचण झाली ती इथे मात्र दुंद्रे संघाला, कारण अडचणीत सापडलाय या 2 फलंदाजांनंतर. आणि रत्नदीपने मात्र ज्या प्रकारची गोलंदाजी केली, पूर्णपणे बीट केलंय, सामन्यावरती रंगत निर्माण केलेली आहे. आणि ही रंगत जर घालवायची असेल तर षटकार आणि चौकारांची आतषबाजी मैदानात करावीच लागणार आहे. काय घडणार या सामन्यामध्ये, कुठला संघ सहारा शिवकर संघावर खेळण्यासाठी जाणार, येणारा काल, येणारी वेल, येणारे चेंडू सांगणार आहेत की हा सामना कोण जिंकतोय. नवीन गोलंदाज सुयोग म्हात्रे याआधी जबरदस्त गोलंदाजी, 2 विकेट 2 धावा, वाखाण्याजोगी गोलंदाजी त्या षटकामध्ये रत्नदीप चौधरीने केली. आणि आता सुयोग म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा वेगावर सॉर वलवली संघ, अतिशय जबरदस्त लेंथ ऑर लाईन आणि इथून मात्र पूर्णपणे बीट केले फलंदाजाला. काय गोलंदाजी होते मैदानामध्ये वलवली संघाकडनं. वेगावर सॉर आहेत त्यांचे गोलंदाज. ऋषिकेशने चांगली गोलंदाजी केली, रत्नदीपने त्याच्यापेक्षाही चांगली केली आणि आता आलेला सुयोग मात्र गोलंदाजी करतोय. यावेळेस बॅटची एज घेतले. पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण, ज्या ज्या वेळेस चांगले गोलंदाजी केली जाते त्यावेळेस चांगले क्षेत्ररक्षण या क्षेत्ररक्षकाकडनं घडत असते. आणि अशा प्रकारची साथ एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असं म्हटलं जातंय. तसंच सहाय्य करतात हे सर्व खेळाडू. आणि इथे मात्र थोडं अडचणीत आणलंय मी म्हणेन दुंद्रे संघाला आतापर्यंत, परंतु अजूनही काही घडलेलं नाही, काही बिघडलेलं नाहीये. अजूनही रोमांच निर्माण करावा लागणार आहे. यावेळेस चांगला चेंडू टटवलाय, तिथे सीमारेषेकडे चेंडू अडवला जातोय, लगेचच फेकला जातोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहिलं जात आहे. अच्छी कलेक्टिंग ज्याला म्हटलं जात आहे त्याच प्रकारचा चेंडू अडवला जातोय. एकेरी धावाने एकूण धावसंख्या 13. दुंद्रे संघ 13 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. आता तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकात जरी 9 धावा आल्या असल्या, दुसऱ्या षटकात केवळ 2 धावा आल्या आणि हा तिसरा षटक प्रगतीपथावर असताना फुलटॉसचा चेंडू होता. चेंडू हवेमध्ये आहे आणि फलंदाज बाद. अजून एक फलंदाज इथे मात्र माघारी. थोडस दडपण इथे मात्र मैदानामध्ये आपण पाहिले असेल. कुणाल दवणे बाद झाल्यानंतर कुणाल दवणेने अतिघाई केली. रस्त्यावरती लिहिलेलं असतं अतिघाई आणि संकटात नाही. मागच्याच चेंडूवरती आपण पाहिलं होतं रुपेश बाद झाला होता, त्यावेळेस त्याला ओळखायला पाहिजे होतं की हा गोलंदाजाचे चेंडू कसे येतात. आणि त्याच वेळेस त्याने आपली विकेट गमावली. आणि त्यानंतर थोडस दडपण मात्र जीकेसी दुंद्रे संघावरती. एकूण धावसंख्या आहे ती 13 धावा. नवीन फलंदाज प्रवीण पाटील. यावेळेस कार्पेटचे शॉट एकदा मात्र पूर्ण केली जाते. एकापेक्षा काही नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण, जिथे चेंडू जातो तिथे सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं जात आहे वलवली संघाकडून. या एकेरी धावाने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते दुंद्रे संघ 14 या आकड्यावरती. सर्वात जास्त उच्चांक म्हटला तर 56 धावांचा सकाळी आपण पाहिले असेल. त्यानंतर आपण पाहिले असतील की मगाशीच जो सामना दुंद्रे संघाबरोबर झाला त्याच्यामध्ये दुंद्रे संघाने 50 पर्यंत धावसंख्या नेली होती. त्यानंतर आपण पाहिले असतील की या सामन्यांमध्ये यावेळेचा चकवा देणारा चेंडू, जबरदस्त वेगाने गेलेला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. हाही षटक इथे संपतोय. या षटकात आल्या 3 धावा, पहिल्या षटकात आल्या 9 धावा, दुसऱ्या षटकात आल्या 2 धावा. एकूण धावसंख्या आहे ती 14. येणारा अंतिम षटक असणार आहे. या अंतिम षटकामध्ये जीकेसी दुंद्रे संघाला मात्र हाणामारी करावी लागणार आहे. इथून त्यांना भरारी घ्यावी लागणार आहे, कारण मागच्या सामन्यात जसं घडलं होतं तसे त्यांना या सामन्यातही घडवावं लागणार आहे, तरच ते त्या या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतील. परंतु किती धावा
ते आता काढतात या षटकामध्ये ते पाहणे फार गरजेचं आहे, कारण हा षटक फार महत्वाचा आहे. या षटकात किमान 15-20 धावा त्यांना जमवणं गरजेचं आहे, कारण मागचा एक सामना आपण पाहिला असेल 32 धावा केल्या होत्या सहारा शिवकर संघाने, परंतु 33 धावा करत असताना तिथे मात्र रिडगर संघाला माघारी परतावं लागलं होतं. ते 15 धावांनी. क्रिकेट है, क्रिकेट अनिश्चितताओं का खेल माना जाता है, कुछ भी हो सकता है, इसीलिए उसे अनिश्चितताओं का खेल कहते हैं. क्या होगा इस मुकाबले में आने वाला वक्त ही बताएगा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असणार आहे. नवीन गोलंदाज विशाल. विशालचा चेंडू हवेमध्ये आहे. बरचसा काल एकदा पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा चित्त्याच्या चपलाईने पूर्ण केल्या जातात. एकूण धाव संख्या 16 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या आहेत त्या दुंद्रे संघाच्या. यावेळचा चेंडू कट केलाय. एक धाव मात्र मिळते. दुसऱ्या धावेचा काही प्रयत्न नाहीये. एकेरी धावेने एकूण धावसंख्या 17 या आकड्यावरती. हळूहळू धावगतीला आकार द्यावा लागणार आहे. अजूनही या षटकातले 4 चेंडू बाकी असणार आहेत आणि या 4 चेंडूंवरती कडा प्रहार करावा लागणार आहे या सामन्यामध्ये. सुपर गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहिली गेलेली आहे वलवली संघाकडून. तर एकूण धावसंख्येचा विचार केला 17 धावा धावफलकावरती. आणि यावेळेस मात्र प्रवीण पाटीलने चेंडू हेरलाय. सरळ सीमा रेषेबाहेर दमदार षटकार. 6 धावा बऱ्याचशा कालावधीनंतर प्रवीण पाटीलने मारलेला षटकार. 23 धावा धावफलकावरती. या 6 धावांनी धावगतीला आकार देण्याचं काम केला आणि नक्कीच एकूण धावसंख्या 26 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आक्रमक सामना मैदानामध्ये. विशालच्या गोलंदाजीवरती मात्र भडीमार चढवलाय. अजून एक कार्पेट शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा चित्त्याच्या चपलाईने पूर्ण केल्या. या दुहेरी धावाने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचल्या त्या 25 या आकड्यावरती. धावगतीला आकार देण्याचं काम हळूहळू केलंय मी म्हणेन दुंद्रे संघाने. दुसरा षटक त्यांनी ज्याच्यामध्ये 2 धावा घेतल्या होत्या, तिसऱ्या षटकात 3 धावा आल्या होत्या, तिथेच त्यांनी मात्र यावेळेस पुन्हा एकदा कार्पेट शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय प्रवीणने. खराब क्षेत्ररक्षण. तेल गेले, तूपही गेले. चेंडू मात्र सीमा पार. डावर जाऊन बाद चौकार. या चौकाराची तिथे गरज होती. क्षेत्ररक्षकाने आता मात्र दोघांनी व्हॉलीबॉल खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू सीमा पार झाला. या 4 धावांची एकूण धावसंख्या धावून पोहोचल्या त्या 29 या धावसंख्येवरती. अंतिम चेंडू शिल्लक असणार आहे प्रवीण साठी. चेंडू हवेमध्ये गेलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात आणि प्रवीण पाटीलच्या पारीचा अंत होतोय. इथे मात्र 29 धावा झालेल्या आहेत. नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. प्रवीणने थोडासा धावगतीला आकार देण्याचं काम केला. एकूण धावसंख्येचा विचार केला 29. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज असणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी जबरदस्त सामना मैदानामध्ये आपण पाहिलेला आहे. इथे मात्र दुंद्रे संघ ज्याने आपण पाहिले असेल की धावसंख्येला आकार देण्याचं काम केला. एकूण धावसंख्या नेऊन पोहोचवले ती 29 या आकड्यावरती आणि 30 धावांची गरज असणारे सामना जिंकण्यासाठी ते समोर असणाऱ्या वलवली संघाला. परंतु काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत हर्षल मडवी यांच्याकडे.
अगदी सहजतेने मॅचच्या विजयापर्यंत आपण पोहोचू शकतो याची कल्पना असायला हवी. शॉट ऑफ लेन डिलिव्हरी, चेंडू हवेमध्ये, वन्स अगेन सॉफ्ट डिसमिसल, बॅक टू बॅक दुसरा विकेट. काय नेमकं वळवली संघाच्या खेळाडूंच्या मनामध्ये सुरू आहे याचा विचार करावा लागेल, कारण की मोठे फटके इथे मात्र खेचले जात आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट गेल्यानंतर थोडीशी टेम्परामेंट, संयमता इथे दाखवणं गरजेचं होतं, परंतु लगेचच आल्या आल्या बॅट्समनला जो काही मोह आवडता आलेला नाहीये तो अंगाशी येतो आणि इथून मात्र बॅट्समन नंबर 2 बाद होऊन परततोय. अजिंक्य म्हात्रे यावेळेस बॅट्समन मैदानामध्ये येतोय. स्वतः कॅप्टन, जबाबदारी आहे, जबाबदार व्यक्ती आहे टीमचा आणि जबाबदार व्यक्तीलाच जबाबदारी स्वीकारावी लागते आणि ती स्वीकारली आहे. इथे मात्र कॅप्टनने स्वतः मैदानामध्ये बॅटिंगची कमांड सांभाळण्यासाठी आलाय. 22 बॉल 30 रनची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन सुयोग म्हात्रे. इथे मात्र पहा ऑन साईडला खेळला आणि अगदी बॅकवर्डला फिल्डर नाहीये. लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू निघून जातो सरळ दणदण करीत सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरिता येतोय चौकार. शेवटचा एक बॉल बाकी आहे अजून. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट गेल्यानंतर असं वाटलं होतं अडचणीत सापडलाय की काय वळवली संघ, परंतु त्या अडचणीतून मार्ग काढलाय या खेळाडूने, अर्थातच ज्याचं नाव आहे सुयोग म्हात्रे. यावेळेस स्लॉटचा बॉल होता, बॅटची आउटर एज त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि इथून आणखीन एक डॉट बॉल या ओव्हरमधला समाप्त होतोय. टीमची धावसंख्या झाली 2 गडी बाद 10. येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये धावा करायचे आहेत 20. या 20 धावांची पूर्तता इथे मात्र करावीच लागेल. मॅच थोडी समीप आली आहे, परंतु थोडंसं संयम दाखवावा लागेल. दोन्ही बॅट्समनला कॉर्डिनेट करून खेळावं लागेल, एकमेकांशी चर्चा करून सगळ्या गोष्टींचा निर्णय घ्यावा लागेल. परंतु दुंद्रे संघ, आपण प्रत्येक ओव्हरनंतर टीम मीटिंग घेऊ नका. सातत्याने आयोजक आम्हाला या सूचना पुरवत आहेत. अंपायरला सुद्धा विनंती आहे की आपण या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष द्या. चला प्लीज जरा वेळ कमी घ्या. आपण एक मॅच अजून आहे 4 ओव्हरची खेळवायची आपल्याला. आणि आपण जर पाहिलं तर थंडीचे दिवस आहेत, त्यामुळं सूर्य लवकर अस्ताला जातो आणि अंधार मैदानावरती लवकर पडतो. त्यामुळं आपल्यास विनंती आहे की आपण कृपया थोडीशी घाई करा. मॅचकडे वळतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजी मार्कवरती विलास उसाटकर आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट, व्हेरी फास्ट बॉल ऑफ द ओव्हर. इथे पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला 1 रन पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? विकेट किपर कुणाल दवणे तोपर्यंत चेंडूवर जाईल, आडवेल फेकेल तोपर्यंत 1 रन.
स्ट्राईक पुन्हा एकदा स्वतःकडे ठेवण्याचा हा प्रयत्न करतोय बॅट्समन सुयोग म्हात्रे, परंतु इथे चांगली साथ मिळणं अपेक्षित आहे अजिंक्य म्हात्रेची, जो आता कॅप्टन आहे. येस, वन्स अगेन थर्ड अंपायर अमर पवार, आपणास विनंती आहे की आपण कृपया जा मैदानामध्ये. जे टेनिस क्रिकेट आणि त्याचबरोबर लेदर क्रिकेटचे फार मोठे जाणकार आहेत, परंतु त्यांच्या जागी रिप्लेसमेंट अंपायर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल फेस केला, त्यानंतर लगेचच दुसऱ्या बॉलवरती पहा किती धडाडीने ही मात्र ॲक्शन घेण्यात आली आहे. द बॉलर इज इन ऑब्जेक्शन, सो बी सेफ आणि फेअर डिलिव्हरीसाठी प्रयत्न असेल गोलंदाजाचा. इथे शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल ठरतोय. इथे डॉट बॉल, जसजसे डॉट बॉल वाढत जातील तसतशी डोकेदुखी वळवली टीमची वाढत राहील. संतोष स्मृती वळवली संघ इथे मात्र अडचणीमध्ये सापडू नये यासाठी सगळे प्रयत्न सुयोग आणि अजिंक्य करतात. इथे पहा लेग स्टिकला बीट करून बॉल चालला आणि इथे हा डॉट वाईट बॉल. वाईट बॉल थोडीशी अंपायर सरकल्यानंतर आम्हाला किंचितशी कल्पना येते, परंतु पूर्ण डिसिजन आल्याशिवाय तिथे निर्णय देणं हे उचित नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा येतो, एक्स्ट्रा रन टीमच्या अकाउंटमध्ये जोडली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 12. 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. येणाऱ्या 16 बॉलमध्ये 18 रन. इथे समोरच्या दिशेने खेळलाय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये टप्पा पडल्यानंतर लॉंग ऑफचा प्लेअर वेगाने चेंडू जवळ येतोय, अडवतो, फेकतोय. 1 रन पूर्ण केली जाईल. अजिंक्यला पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणलं जाते. या एकेरी धावा सुद्धा तुम्हाला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतात, कारण की एखादा एक्स्ट्रा बॉल जो आहे तो जर पडला तर मात्र निश्चितपणे तिथून त्याला सावरणं कठीण होईल. प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल जर चालू ठेवली तर या मॅचच्या अंतिम क्षणापर्यंत पोहोचण्यास मदत होईल वळवली टीमला. इथे पहा बॅटची एज लागली होती, परंतु शॉट फाईन लेगला प्रवीण पाटील त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्या माध्यमातून इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये सुद्धा चौकाराने इनिंग संपवली होती, या सुद्धा मॅच मध्ये चौकाराने इनिंग त्यांनी संपवली प्रवीण पाटीलने. परंतु ही मॅच कोणता संघ संपेल, कोणता संघ आपल्या बाजूने घेऊन जाईल हा प्रश्न चिन्ह अजूनही आहे मैदानामध्ये. इथे पहा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्यासाठी अडचण येते बॉलरला, परंतु 1 रन रोखू शकत नाहीयेत. 1 रन बरोबर टीमची टोटल धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 14 वर. आतापर्यंत 16 धावांची आवश्यकता राहते येणाऱ्या 13 बॉल मध्ये 16 रन. 13 चेंडू 16 धावा हे समीकरण आहे. शेवटचा 1 बॉल अंतिम अखेरचा चेंडू. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला मॅच पूर्णपणे खुली होऊन जाईल. अपेक्षा असेल ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जावी, दोन्ही टीम साठी तितकीशी मेहनत करायला मिळावी. इथे मात्र पहा बॅटची टॉप एज आणि इथे मात्र विकेट मिळतोय. मोठी सफलता सुयोग म्हात्रे, जो मात्र या मैदानामध्ये तळ ठोकून उभा होता, एकेरी किल्ला लढवण्याचा प्रयत्न करत होता, तो खेळाडू सुयोग म्हात्रे इथून मात्र बाद होत असताना संतोष स्मृती वळवली टीमला आणखीन एक धक्का लागतोय, आणखीन एक हादरा. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 14 वर. 16 धावांची आवश्यकता आहे अजूनही येणाऱ्या 12 बॉल मध्ये. जो अंतर होता ते पुन्हा वाढले, परंतु पाहिलं तर पहिल्या ओव्हरचा जर विचार केला आपण 24 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता होती, डिफरन्स होता 6 धावांचा. त्यानंतर पहिलं षटक पूर्ण झालं, त्यामध्ये 10 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, त्यानंतर अंतर राहिलं फक्त 2 धावांचं. आता पुन्हा हे अंतर वाढले, ज्या वेळेस या ओव्हरमध्ये धावा आल्या 4, त्यावेळेस पुन्हा एकदा चेंडू आणि धावांमधील अंतर झाले तब्बल 4 धावांचा डिफरन्स.
आता मात्र आहे चेंडू आणि धावांमधील अंतर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, परंतु या धावा चेस होतील डिफेंड होतील माहीत नाही, परंतु ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत जावी अशी तमाम प्रेक्षकांची इच्छा आहे. चला प्लीज, खूप वेळ घेतला जातोय धुंद्रे टीम, आपण इतका वेळ घेऊ नका. आम्हाला माहित आहे की आपण या ठिकाणी स्ट्रॅटर्जी पूर्ण करताय. इथे पहिला बॉल पहा, बॅटची स्लाइसेस घेतल्यानंतर चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनला, फिल्डर आहे त्या ठिकाणी, अडवून फेकला जाईल, परंतु इथे अंपायर निर्णय फायनल असेल. सो सॉफ्ट सिग्नल इज नॉट आउट. रिव्ह्यू सिस्टीम नाहीये. चला, पंचांचा निर्णय जो असेल तो अंतिम असेल आणि निर्णय आमच्यापर्यंत आलाय की बॅट्समन नॉट आउट आहे, म्हणजे 1 रन पूर्ण होईल आणि या 1 रन बरोबर टीमची धावसंख्या 15 रन, अर्धा टप्पा पार झालाय. निम्म अंतर गाठले, निम्म अंतर गाठायचं आहे. 15 रन अजून करायचे आहेत येणाऱ्या 11 बॉल मध्ये आणि या 11 बॉल मध्ये 15 रन्स पूर्ण होणं अपेक्षित असेल वळवळ टीम कडून. आशेच्या नजरेनं पाहिलं जाते आमचे सत्यवानजी म्हात्रे. मॅच आखो देखा हाल मात्र या ठिकाणी पाहत असताना आपल्याला पाहायला मिळतील. इथे पाठीमागं जाऊन थोडंसं बॅकफुटला जाऊन कट केलाय, चेंडूला दिशा दिली, गली आणि पॉइंटच्या मधून सरळ काढलाय. 4 धावांकरिता येतोय, नशीब पूर्ण 1 चौकार इथे बॅट्समन अजिंक्यच्या बॅटमधून. चौकार येतोय, टीमची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचते. चौकार येतोय ऋषिकेशच्या बॅटमधून. थोडंसं टायमिंग घेतलं होतं, लेट केलं होतं थोडंसं, परंतु कट करण्यामध्ये यशस्वी झाला. कुणाल दवणे गोलंदाजी मार्कर ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल, इथे स्लॉटचा बॉल समोरच्या दिशेने उडवला, लॉंग ऑनला फिल्डर आहे परंतु गॅदर केला जाईल. पिक थ्रो आणि इथे मात्र पहा दुसऱ्या रनचा भन्नाट वेगाने प्रयत्न केला जातोय. जणू 2 चित्ते इथे एकाच दिशेने पळत असताना आपल्याला पाहायला मिळाले, परंतु यामध्ये विजय होताना आपल्याला पाहायला मिळतो ऋषिकेशचा, कारण की चेंडू आणि स्वतः खेळाडूमध्ये अंतर फार कमी होतं, परंतु त्या चेंडूला मागे सारत इथे ती रेस जिंकली. ऋषिकेशने 2 रन पूर्ण केल्यात. इथे ऑफ साइडला खूप चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. अंपायर सॉफ्ट सिग्नल, 4 रन्स बाय मिस्टर ऋषिकेश चौधरी. शिवकर टीमचे कॅप्टन, कृपया आपण व्यासपीठावर या. इथे उडवला चेंडू परंतु एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत स्वतः विलास आणि तिथे मात्र कॅच पकडली जाते. बॅट्समन इथून मात्र बाद. संघाला इथे मात्र थोडंसं अडचणीत टाकून माघारी परतताना पाहायला मिळतो ऋषिकेश चौधरी, जो मात्र मैदानावर थांबणं अपेक्षित होतं. सहारा 11 शिवकर टीमचा कॅप्टन, कृपया आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. टॉससाठी नेक्स्ट मॅचच्या 4 ओव्हरची मॅच असेल ती सुद्धा, आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये कोणता संघ विजय मिळवेल आणि कोणता संघ फायनल मध्ये जाऊन दाखल होईल यासाठी सुरू असलेली या पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी ही सेमीफायनलची लढत, क्वार्टर फायनलची लढत असली आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पहा बॅटची कट लागली आहे, चेंडू थर्डमॅनला स्लिपच्या दिशेने 1 रन पूर्ण केली आहे. ओव्हरचा समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 26. येणारे चेंडू तुमच्याकडे 6 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 4.
6 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 4 धावा पूर्ण कराव्या लागतील. चला टीम मीटिंग नको प्लीज, आपण लगेच गॅदर होऊ नका. दोंदरे संघ प्लीज थोडस कोऑपरेट करा. ची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर प्रवीण पाटील हे आपल्याला पाहायला मिळेल, परंतु शेवटच्या 4 धावा रोखण्याची जबाबदारी प्रवीणकडे आहे. आता त्या 4 धावा ज्या प्रवीणने केल्यात त्याच त्याला रोखायच्या आहेत. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळला, मिड विकेट काव कॉर्नरच्या मध्ये चेंडू जाईल, चेंडू अडवून फेकेल तोपर्यंत 2 रन आणि मॅच थोडीशी सोपी करून टाकली अजिंक्यच्या या बॅटिंगने. चला सहारा 11 शिवकर, द लास्ट कॉल फॉर यू. प्लीज इनिशिएट टुवर्ड्स द स्टेज. टॉस करायचा यानंतरच्या मॅच साठी आपल्याला. पाच बॉल मध्ये 2 रनची आवश्यकता. प्रवीण पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट. इथे पुन्हा एकदा बॅटची थोडीशी एज घेतली होती, परंतु 1 रन पूर्ण केली जाते. 1 रन बरोबर टीमची धावसंख्या 29. द स्कोर इज लेवल, परंतु 30वी धाव जी आहे ती तुम्हाला कंपल्सरी करावी लागेल. 1 धाव कंपल्सरी आहे. जर पुढचे 4 डॉट बॉल आले तर मात्र ही मॅच दुंदरे संघ घेऊन जाईल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. त्यामुळे ही 1 धाव फार महत्वपूर्ण आहे. गोलंदाजी मार्कवर प्रवीण पाटील, समोर बॅट्समन स्ट्रायकिंग एंडकडे विशाल आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू हवेमध्ये आहे, इथे कॅच ड्रॉप आणि रन इथे मात्र पूर्ण होईल. जिंकला जातोय दुसरा विजय. संतोष स्मृती वळवली संघ दुसरा विजय मिळवून सेमीफायनल मध्ये दाखल झालेला संघ आहे. आणि मॅन ऑफ द मॅच कडे आपण लगेचच वळणार आहोत. तत्पूर्वी मात्र सहारा 11 शिवकर टीमचा कॅप्टन आणि वळवली टीमचं कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया टॉस करण्यासाठी व्यासपीठावरती या आपण. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच आणि दुसरा मॅचचा हिरो ठरलाय मॅन ऑफ द मॅच, ज्याने मात्र ऑलराऊंडर परफॉर्मन्स देत असताना आपल्या टीमसाठी एक महत्त्वपूर्ण योगदान दिलं.